नमस्कार, मी जयास किचनमध्ये स्वागत आहे। आज मी ब्रेड पोहा बनवणार आहे। त्यासाठी मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे आणि त्याला मी छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेणार आहे। त्यासाठी मी 3 आलू पण घेतलेले आहे। पॅन ठेवलेला आहे। आता हे ब्रेडचे स्लाइस आहे, हे मी थोडं परतून घेणार आहे। थोडं हलकसं परतून घ्या, जास्त नाही परतवायचे। थोडंसं ऑइल घालत आहे पॅन मध्ये। सर्वात पहिले राई जिरं अर्धा चम्मच घेतलंय। राई जिरं तडतडू द्यायचे। त्यामध्ये मी हिरवी मिरची घालणार आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहे छोट्या वाटीने। कढीपत्ते घालणार आहे मी 10-12 पानं। 3 बटाटे आहे, त्याला मी बॉईल करून घेतलेले आहे आणि कट केलेले आहे, ते घालणार आहे यामध्ये। थोडेसे परतून घ्यायचे आहे बटाटे थोडे होतपर्यंत। अर्धा टीस्पून हळद घालत आहे। चवीनुसार मीठ घालत आहे। एकदा आणखी परतून घेते। आता यामध्ये ब्रेडचे स्लाइस घालायचे। परतून घेते मी। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण। तुम्ही छोट्या मुलांना देऊ शकता। हिरवी मिरचीचं प्रमाण कमी करा जर छोटी मुलं असेल तर। मी इथे 3 मिरच्या घातलेल्या आहेत। म्हणून मी थोडं 2 चम्मच पाणी घालत आहे। जास्त पाणी नाही घालायचे, 2 किंवा 3 चम्मच पुरेसे। सॉफ्ट यायला पाहिजे, बस तेवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला। झालेली आपली डिश मी आता बाउलमध्ये काढून घेते। ही रेसिपी सिंपल आणि खायलाही खूप टेस्टी आहे। एकदा नक्की करून बघा। माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।